आलात तुम्ही? म्हणजे भाजीपाला घेऊन कुठून आलात? कानडी माळी. बर, किती वाजता येता सकाळी? 8 वाजता. 8 वाजता इथं आल्यानंतर पावती जी आहे ह्याची बाजाराचं टॅक्स ते किती रुपयाचं द्यावं लागतं तुम्हाला? 20 रुपये. 20 रुपयाचं. 20 रुपयाचं घेतल्यानंतर तुम्हाला इथं स्वच्छतागृह किंवा पाण्याची काही व्यवस्था आहे का? काहीच नाही. मग काय म्हणजे नाही आणि पाण्याची बी व्यवस्था नाही. मग मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होती. काय मग नेमकं याच्यावर काय करावं? सुविधा भेटल्या पाहिजेत सगळ्या. हां. आता दिवसभर बसावं लागतं इथं उन्हात. बरं, पाणी भेटत नाही, स्वच्छतागृह नाही, काही नाही. ठीक आहे. नमस्कार, मी डी बनसोडे आणि माझ्यासोबत आहेत आपल्या BBC न्यूजचे आदरणीय भोसले सर. आज खरं तर BBC न्यूज, BBC केज न्यूज आणि सक्रिय न्यूजच्या माध्यमातून एक केज शहरातील आणि केज शहरातील नव्हे तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील जे काही भाजीपाला घेऊन केजला लोक येतात त्यांचा जो मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, त्यांना ज्या संकटांना सामोरं जावं लागत आहे त्याचं आपण कुठंतरी समाजासमोर, स्थानिक प्रशासनासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण पाहताय आम्ही आता केजमध्ये जे काही 2 बाजार भरतात, एक मंगळवारचा भरतो आणि एक शुक्रवारचा भरतो. खरं तर शुक्रवारचा बाजार आपण पाहू शकता या पंचायत समितीच्या मैदानावर भरतो. आणि पंचायत समितीच्या मैदानावर का भरतो तर स्थानिक प्रशासनाला आणखीही या बाजाराला हक्काची जागा देता आलेली नाही. ठीक आहे, भरतो या ठिकाणी, मात्र जागा आहे पंचायत समितीची आणि हे हस्तांतरित केली म्हणतायत, म्हणजे बाजारासाठी फक्त नगरपंचायतकडे हस्तांतरित केली याच्यासाठी की या ठिकाणी जे ग्रामीण भागातून थोडं आपलं जे माळव घेऊन येतात, भाजीपाला घेऊन येतात, त्यांच्याकडून 20 रुपयाची पावती स्थानिक प्रशासन अर्थात नगरपंचायत फाडते. ठीक आहे, बाजारामध्ये नियम आहे की स्वच्छता आहे किंवा इतर काही गोष्टी असतात, त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी थोडेफार पैसे त्यांच्याकडून घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. मात्र आपण पाहू शकता मंगळवारचा बाजार असेल किंवा शुक्रवारचाही असेल, या ठिकाणी 20 रुपये ते जसे हक्काने आणि अधिकाराने फाडतात, म्हणजे घेतात, त्याप्रमाणे इथं कसल्याही प्रकारची सुविधा या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांसाठी नाही. सकाळी 8 वाजल्यापासून ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी बाजारामध्ये बसतायत. मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी भाजीपाला घेऊन येत आहेत, मात्र त्यांना कसल्याच प्रकारची सुविधा 2-3 तास जर आपण बसलं तर आपल्याला नैसर्गिक विधी ज्या आहेत त्या आपल्याला जावं लागतं आणि ते नैसर्गिक आहे. मात्र सकाळपासून अगदी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी पुरुष असतील, महिला असतील, त्या बाजारामध्ये बसतायत आणि कुठं या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्वच्छतागृहाची सोय आणखीही केलेली नाही, कसल्याच प्रकारची पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. आणि मग हे 20 रुपये कशाचे घेत आहेत हे मात्र मोठ्या प्रमाणावर पुढे. आणि जर 20 रुपये एखाद्याने थोडासा वेळ लागला, त्याचा जर काही भाजीपाला विकला नसेल, त्याच्या हातामध्ये पैसे नसतील, तर या ठिकाणी त्याच्याकडून अगदी कित्येक वेळेस म्हणजे जबरदस्तीने किंवा प्रेशर टाकून इतरांकडून घेऊन पैसे त्यांना द्यावे लागतात. आणि एवढंच काय तर मागच्या आठवड्यामध्ये याच बाजारामध्ये जे काही चिठ्ठ्या फाडणारे आहेत, जे काही 20 रुपये घेणारे आहेत, त्यांनी एका दाम्पत्याला अगदी मारहाण केलेली आहे. आणि हा प्रकार मीडियामध्ये माध्यमांसमोर आला. मात्र ग्रामीण भागातील आपले पोट भरणारे लोक असतात, त्यांनी तक्रार वगैरे करण्याच्या भानगडीत पडले नाहीत, मात्र त्यांना मारहाण झालेली आहे. सोबत भोसले सर आहेत. आता भोसले सरांना मी विचारतो की या ठिकाणी हे मैदान खरं तर पंचायत समितीच्या ज्या क्वार्टर्स आहेत त्यांच्या त्या कुटुंबातील लेकरांना खेळण्यासाठी याच्यासाठी आहे, मात्र या ठिकाणी बाजारासाठी दिलेलं आहे. मग कुठल्या बेसवर दिला असावा आणि पंचायत समितीला याच्यामधून काय आर्थिक मानधन मिळतंय आणि नगरपंचायतचा याच्यामध्ये कितपत होईल? आपण प्रश्न बरोबर केला आहे. खरं तर नेमका हे पंचायत समिती प्रशासन आणि केज नगरपंचायत प्रशासन यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्याला माहीत नाही. खरं तर एखादा माहिती अधिकार किंवा याच्यातून आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. ग्राउंड जे आहे जिथं बाजार भरतोय हे
केज पंचायत समितीच्या अर्थात जिल्हा परिषदच्या अंतर्गत मालकीचा आहे. मात्र ठीक आहे, हे खरं आहे की केजच्या नगरपंचायतकडे जागा नाही बाजार भरवायला, म्हणून या ठिकाणी भरवला जाऊ शकतो. आता तांत्रिक बाबी तुम्ही म्हणलात तसं देवाणघेवाणीच्या हे आपल्याला माहिती करून घ्यावं आणि लागेल. हस्तांतरित करताना किंवा तोपर्यंत बाजारासाठी वापरण्यासाठी जे दिलेलं आहे ते लिगली म्हणजे त्याच्याकडून घेते. हे 20 रुपये प्रत्येक म्हणजे थोडाफार जरी भाजीपाला असला तरी सरसकट 20 रुपये हे त्यांच्याकडून वसूलतात. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जसा प्रश्न केला ह्याच्यात हस्तांतरित होण्याचा प्रश्न तुम्ही म्हणलाय, पण जिथपर्यंत माझं ज्ञान आहे किंवा इथला भोंगळ कारभार जो चाललेला आहे, पंचायत समिती असेल किंवा बाकी, तर कुठलाही पत्रव्यवहार झालेलाच नसणार आहे. हे सरळ असं विदाऊट हे असणार आहे. खरं तर धोकेदायक बे, उद्या काही अनर्थ घडला, मोठा प्रसंग घडला तर जिम्मेदार कोण राहायचं? ही कोणी लेखी पत्र वगैरे इथं नाही आहे. म्हणून ही बाब एक आहे, तुम्ही म्हणलात ते माहिती करून घ्यावं लागेल. राहिली गोष्ट दुसरी, या ठिकाणचा बाजार जो अस्ताव्यस्तपणे आपण बघू शकताय, खरं तर याला फार मोठ्या निधीची गरज नाही. केज नगरपंचायत प्रशासनाने यांना जागा नेमून द्याव्यात, जेणेकरून बाजाराचं जे अस्तित्व आहे ते व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने होऊ शकतं. मात्र आम्ही वेळोवेळी केज नगरपंचायतला शिवसाहेबांना सांगितलंय, कर्मचाऱ्यांना सांगितलंय, पण त्यांनी एकदाही त्याची दखल घेतली नाही. आता आपण बघितलं असेल उमरी रोड ब्लॉक होतोय दरवेळेस. आम्ही त्यांना विनंती केली, म्हणण्यापेक्षा सांगितलंय, सूचना केली. इकडं आपण इकडच्या बाजूला बघू शकतो. बरोबर आहे. ट्रॅफिकचा सर, ट्रॅफिकचा आपण जो प्रश्न निर्माण केला, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ज्यावेळेस उमरी रोडच्या या प्रचंड रहिवासी इलाका असणाऱ्या भागामध्ये लोकांना ज्यावेळेस यावं लागतं, एकमेव तो रस्ता आहे आणि अगदी तोंडालाच दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर हॉकर्स बसलेले असतात, गाड्या आणि हॉकर्स इतके आहेत की ते ऐकत नाहीत. मागं आम्ही बघितलं, त्यांना विनंती केली आम्ही, मध्ये तुम्हाला व्यवस्थित जागा देतो, म्हणजे केवळ छोटी दुकानदार आहेत, काही तंबूवाले तिथं, हे ऐकायलाच तयार नाहीत. ते आपल्या म्हणजे आता यांच्यावर कारवाई करायचं हातात फक्त केज नगरपंचायतच्या प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासन, हे दोनच यांना जागा. ट्रॅफिकमुळं कित्येक वेळेस पंचायत समितीच्या पाठीमागे अरुंद रस्ता आहे, तिथं कित्येक वेळेस गाड्या तुंबल्यानंतर अगदी भांडणं सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहेत. एवढा असताना तुम्ही म्हणतात तसा हा शिस्तबद्ध पद्धतीचा काही नाही याच्यात. कुणाचं दुकान बंद करायचं नाही, कुणाला फक्त मागं जायचंय, फक्त न ऐकण्याच्या याच्यामुळे तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलात तसं आपण केज नगरपंचायतला याच्या अगोदरही तोंडी सांगितलं आणि लेखी सुद्धा कळवलंय, अनेक निवेदनं दिलेलीत आम्ही, किंवा तुम्ही फक्त काय करा, यांना स्वच्छता गृह तर आपण बांधू शकत नाही, पण किमान फिरतं शौचालय या ठिकाणी द्यावं अशी मागणी केली आहे आपल्याकडं, फक्त त्याला. पण मला एक गोष्ट केज नगरपंचायत प्रशासनाला लक्षात आणून द्यायची आहे, केजमधल्या काही गंभीर समस्याकडं आपण तितक्या गंभीरतेनं पाहत नाही. हा फक्त प्रॉब्लेम आहे. आज बघितलं असेल का सर, 20 रुपयाची पावती फाडल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह आणि पाणी, किमान पाणी द्यावं, त्यांची बसण्याची व्यवस्था चांगली करावी आणि मग महिलांना कुठंतरी अगदी लघुसंख्येला बाजाराच्या बाजूलाच कुठंतरी जावं लागतं. मग या स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं ग्रामीण भागातील महिलांचा अगदी खुलेआम विनयभंग होतोय. याचं सुद्धा सोयीसुतक यांना राहिलेलं नाही, कारण कुठंतरी त्यांना जावं लागतंय आणि पिण्याचा पाण्याचा तर प्रश्नच नाही. आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळते, या बाजारामध्ये जी गर्दी होते ना, ते बरेचसे, आता ठीक आहे आपण कोणाला म्हणू शकत नाही तू का आला म्हणून, पण जे नागरिक आहेत बरेचसे, हे गरज नसताना सुद्धा काही गर्दी होते. आता ती बाग वेगळा आहे की आपण त्यांना वेगळं कसं नाही, हा तो जो मुद्दा आहे. आता आपण पाहतोय बाजारामध्ये दोनच घटकांचं काम आहे, एक तर भाजीपाला विकायला येणारे आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे. मात्र आता जरी आपण पाहिलं तरी ज्याच्या हातामध्ये कसल्याही प्रकारची बाजारासाठी पिशवी नाही किंवा तो बाजार करत नाही, कुठं भाजीपाला घेत नाही, त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर या बाजारामध्ये गर्दी दिसते. हे नेमके कोण आहेत आणि मग त्यांच्यामुळं कोणत्या समस्या निर्माण होत आहेत? दर बाजारामध्ये कित्येक बाजार करूनचे आणि ग्राहकांचे अगदी मोबाईल, पैसे, पॉकेट हे सुद्धा चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर या बाजारामध्ये, केवळ जे काही मोकळे, जे काही हौशे म्हणजे काहीतरी कुठल्या तरी इल्लीगल कामासाठी येत आहेत, त्यांच्यामुळे ही खास प्रश्न. आम्हाला वाटतं पोलीस प्रशासनानं या बाबतीत, खरं तर हे नगरपंचायतचं काम नाही, पोलीस प्रशासनानं बाजाराच्या याच्यात 1-2 वेळेस गस्त घ्या आणि जे असे तुम्ही म्हणतात तसं ज्याचं काही काम नाही आहे, ज्याच्या हातात पिशवी दिसत नाही आणि लगेच लक्षात येतंय कोण फिरतोय असा, तर त्याच्यावर थोडंसं नियंत्रण केलं तर मला वाटतं
वेळोवेळी जर हे झालं तर तो त्रास या कदाचित सर्व- कमी होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा स्थानिक प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने खरं तर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागात भाजीपाला जर विक्रीला नाही आणला तर शहरामध्ये जे काही रहिवासी राहत आहेत त्यांना किती मोठी समस्या निर्माण होईल, ती म्हणजे जीवनवाहिनी आहे. आणि अशा प्रकारच्या घटकांनाच असं जर संकटाचा सामना करत जर भाजीपाला विकावा लागत असेल तर याच्याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा आम्ही माध्यमांच्या म्हणजे थ्रू हा प्रश्न सातत्याने उठवणार आणि नेमके आपण कुठल्या मोबदला 20 रुपये कशाचे घेता हा आम्ही सातत्याने प्रश्न विचारित राहू. निश्चित जेव्हा आपण काही घेतो कुठल्याही कामासाठी लोकांकडून, नागरिकांकडून पैसे, त्याचा मोबदला नागरिकांना मिळाला पाहिजे. बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, शौचालय त्यांना. कारण आपण बघितलं असेल केज शहरातली ही समस्या आहे. मी म्हणतो केज नगरपंचायतला ठीक आहे, आजची ही समस्या नाही आहे. तुम्ही या गंभीर बाबीकडे लक्ष द्या आणि आम्ही पुन्हा कधी उचलणार नाही हे इश्यू जर तुम्ही सोडले तर. प्रॉब्लेम होत आहे, गंभीर बाबीकडे तुम्ही लक्ष देत नाहीत आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष वेधलं की तुम्ही म्हणताय की या बाबीवर कटाक्ष टाकला, टीका झाली वगैरे वगैरे. टीका वगैरे अजिबात नाही. प्रशासनाचं हे काम आहे, तुमच्याकडं नियंत्रण करण्याची क्षमता आहे म्हणून मी मागतो. आज काणे रोडला अपघात झाला, जर आपण रस्ता वेळेत दुरुस्त केला असता तर तो अपघात काणे रोडला कदाचित झाला नसता. हा कारण मुद्दा रोड खरं तर- छोटा झालाय. हा मुद्दा तुम्हालाही वाटत असेल की गांभीर्याने घ्यायला पाहिजे तर आपण सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सुद्धा प्रतिक्रिया, आपल्या सुद्धा जे काही मत आहेत ते सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून आपण कळवू शकता आणि स्थानिक प्रशासनापर्यंत आपलं मत मांडू शकता. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजसाठी मी डी डी बनसोडे आणि BBC न्यूज केससाठी हनुमंत भोसले. नमस्कार.